एक बघणं गरजेचं आहे की आज मुंबई फर्स्टने जी ही पूर्ण क्लायमेट कॉन्फरन्स केलेली आहे, त्याच्यात आपण ऐकत असतो की क्लायमेट फायनान्स हा एक खूप मोठा चर्चेचा विषय झालेला आहे जगभरात. आणि क्लायमेट फायनान्सबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला मोठे मोठे आकडे समोर येतात. पण ते आकडे नक्की टॅप इन कसे करायचे? ते फायनान्स जो पूर्ण आहे, तो पैसा आपल्या राज्यासाठी असेल, शहरासाठी असेल, देशासाठी असेल, आणायचा कसा आणि वापरायचा कसा? ह्याच्यावर थोडं एक संभ्रमाचं वातावरण असतं, कारण मोठ्या एजन्सी असतात, मोठ्या बँक्स असतात किंवा इतर काही देश लोन्स देत असतात. आजचं जे चर्चासत्र आहे ते ह्याच्यावर आहे की जेव्हा आपण चांगले काही प्रोजेक्ट्स करत असतो क्लायमेट चेंजसाठी, जसं पोखराची आपली वर्ल्ड बँक बरोबर स्कीम चालू आहे किंवा इतर अशा 2-4 स्कीम्स चालू आहेत. ते करत असताना मग नक्की हा फायनान्स आणायचा कसा आणि वापरायचा कसा आपल्या देशाच्या फायद्यासाठी, हितासाठी, ह्याच्यावर चर्चा. पण आपण जर बघितलं तर गेले 10 वर्ष आपण सर्वच फिरत आहात. आपण देखील मीडियामधून आणि आम्ही देखील राजकीय पक्षांमधून काही काही ठिकाणी जिथे आपल्याला उष्णता जाणवते तिथेच तेवढा पावसाळ्याच्या ह्याच्यात तेवढा वाढत आहे. थंडी देखील तेवढी एक्स्ट्रीम होत आहे. मागच्या 2 वर्षात आपण बघितलं असेल मुंबईच्या आजूबाजूच्या किनारपट्ट्यावर कधी नाही अशी 2-3 वादळ येऊन गेली. मग कुठे लँडस्लाईड होते, कुठे काही उष्णतेची हीट वेव्ह येते. ह्या सगळ्या गोष्टींना बघत असताना आपण मिटिगेशन काय करायचं म्हणजे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे आणि दुसरं अडॅप्टेशन काय करायला पाहिजे म्हणजे जसं आता मुंबईत पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे. कुठचंही शहर जगभरातलं असेल, साधारण 70 मिलीमीटरहून जास्ती जर पाऊस प्रति तास पडायला लागला तर तिथे थोडं पाणी तुंबण्याची शक्यता असते. त्याच्यावरून जास्ती पडायला लागलं तर पाणी तुंबतं. 250 मिलीमीटर 300 मिलीमीटर पर आवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपले सगळे जे ड्रेनेज सिस्टम असतात, हाय टाईड जेव्हा कोस्टल शहर असतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग तेव्हा अडॅप्टेशन नक्की कसं करायचं? तर आता हिंदमाताची तिथे आपण जसं 2 रेन वॉटर होल्डिंग पॉईंट्स बनवलेले आहेत, तसंच इतर काही ठिकाणी बनवणं गरजेचं आहे का? WRA सोबत आपलं कॉन्टूर स्टडिंग चालू आहे, कॉन्टूर मॅपिंग चालू आहे मुंबईचं, जिथून पाणीचा जो निचरा आहे तो कसा नॅचरली होऊ शकेल ह्याच्यावर आपला विचार आणि अभ्यास खूप पुढे चाललेला आहे. तिसरं म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहे त्याची क्षमता कशी वाढू शकतो, आपले पंपिंग स्टेशन्स कसे वाढायला पाहिजेत, ह्या काही गोष्टी अडॅप्टेशनवर आहे. चौथी गोष्ट म्हणजे जर आपण बघाल तर मुंबईत रिडेव्हलपमेंट हे खूप मोठ्या संख्येत चालू आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची कामं खूप चालू आहेत. मुंबईतच नाही तर MMR रिजनमध्ये असेल, पुण्यात असेल, PMR रिजनमध्ये असेल. तर ह्या सगळ्याला बघून आपण आपली तयारी कशी केली पाहिजे ह्याच्यावर देखील काही एक्सपर्ट्सकडून आपण मतं ऐकून घेतो. आपण आता मला नंतर कोणी तर म्हणलं हे हेडलाईन्स होऊ शकतं, पण ही हेडलाईन्स आधी झालेली आहे, आपणच सगळ्यांनी केलेली होती. कारण आपल्याला माहिती आहे की मुंबईत 25 वर्ष BMCत आम्ही जे जवळून बघत आहोत. आधी असं व्हायचं की मुंबईत महानगरपालिका आणि इतर ज्या एजन्सीज आहेत, मग त्याच्यात MMRDA, फॉरेस्ट आहे, SRA आहे, म्हाडा आहे, PWD आहे, रेल्वेच्या 3 वेगळ्या एजन्सीज आहेत. ह्या सगळ्यांची एकत्र काम करणं आधी खूप कठीण व्हायचं. आता गेल्या 2 वर्षात काय होतं की आम्ही सगळे एकत्र बसतो आणि म्हणून मला वाटतं श्रीनिवास साहेब पण सांगतील की असं वरळी शिवडीचं जे आम्ही कनेक्टर बनवतो आहोत किंवा GMLRचं वेगळं कनेक्टर आहोत, इथे कफ परेड म्हणजे MMR आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारण सगळ्या एजन्सीजना एकत्र येऊन काम करायला ज्याला 6-7 महिने लागेल असायचे, ते आम्ही 1.5 महिन्यात कामं पूर्ण केलेली आहेत आणि तो पुढचा मार्ग उघडून घेतलेला आहे. पण ह्याची एक यंत्रणा पूर्णपणे बसावी. आता खूप वेळा असं होतं की आपण एखादा DCR आणतो, FSI किंवा काही वाढवतो, आपण बिल्डिंग उंच करतो, पण पुढे पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, कचऱ्याचं विलगीकरण असेल, हे एखाद्या महापालिकेच्या हातात जातं आणि मग त्याची सांगड घालणं ही खूप कठीण असतं. एखादा रस्ता जरी मुंबईत करायचा असेल तर 16 एजन्सीज असतात, 42 युटिलिटीज रस्त्याच्या खालती आहेत. त्यांच्याबरोबर थोडा पत्रव्यवहार करून त्यांचे उत्तरं घेणं, वेळेत ते काम पूर्ण करणं हे कठीण असतं. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाचं पण त्यांचं थोडं मानस दिसतोय की एक एजन्सी प्लॅनिंग असायला पाहिजे. इम्प्लिमेंटेशनसाठी एजन्सीज ज्या आहेत त्या राहतील, म्हणजे जसं SRA, म्हाडा, MMRDA ह्यांची कामं कुठेही कमी नाही होणार. पण प्लॅनिंगसाठी कुठचाही नवीन प्रोजेक्ट येताना एखाद्या शहराची जर एजन्सी असेल तर त्याला विचारून आणि त्याच्याशी सांगड घालून जर काम केलं तर ते अजून सोपं होईल, हे आमचं आहे. दुसरं म्हणजे CO पेक्षा आमचं नेहमी हे थोडं मत राहिलेलं आहे की जो महापौर असतो कुठच्याही शहराला, थोडी त्याला अधिक पावर देणं गरजेचं आहे इम्प्लिमेंटेशनसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्हली. त्याच्यावर पण विचार सुरू आहे. नाही, प्लॅनिंग अथॉरिटीची प्रोसेस सुरू आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. सगळ्यांना एकत्र आणून मतं जाणून त्याच्यावर पुढे जाऊ. आपण प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं जवळपास 7 ST प्रोजेक्ट्स राबवत आहोत. त्याचं टेंडर प्रक्रिया देखील ओपन झालेली आहे, म्हणजे पूर्ण झालेली आहे. परंतु 2020 मध्ये जी टेंडर प्रक्रिया आपण कॅन्सल केली, कारण का की सर्वात जास्त त्यामध्ये अभाव टेंडर भरले गेले. परंतु या 1.5 वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेनं मात्र जवळपास 42% इस्टिमेट्स वाढवले गेले. म्हणजे ज्या कारणासाठी एक तुम्ही बघा ह्याच्यात मी बरोबर आहे, पण ह्याच्यात तुम्ही एक बघितलं पाहिजे की एस्टिमेट्स नुसतं ह्याचे नाही तर प्रत्येक, आता परवाकडे मी बातमी वाचली की घरांच्या पण किमती कदाचित वाढू शकतात सिमेंट आणि स्टील प्राइसेसमुळे.
पण ही जी पूर्ण प्रक्रिया होती, मला कौतुक महापालिकेचं यामुळे खास करून करायचं आहे की या प्रक्रियेत सुप्रीम कोर्टने देखील कौतुक केलेलं आहे प्रक्रियेचं. आणि आपण बघाल तर ते मिनिट्समध्ये म्युन्सिपल कमिशनर महोदयांचं देखील अभिनंदन केलं की वेळेत आणि जशी प्रक्रिया झाली पाहिजे होती तशी झालेली. आता तेवढं मॉनिटरिंग असताना प्रक्रिया नीट झालेली. पण एक आहे महत्त्वाचं की आपण बघा, STP आपले खरं तर ते BOD COD थोडं पुढे मागे सगळ्यांचं चाललेलं, NGT कडून असेल, आपल्याकडून असेल. आता जे STP होतील 3200 MLD पाणी आपण प्रतिदिन समुद्रात फेकत असतो ट्रीट न करता. आता साधारणपणे 2700 ते 2900 MLD पाणी पुन्हा आपण आणू शकू आपल्या मुंबईत, आणि ते पाणी आपल्याला इतर कारणांसाठी वापरता येईल. खरं म्हटलं तर ते पाणी पिण्यासारखं शुद्ध होईल. आपली थोडी मानसिकता बनवली की ते आपण पिऊ शकू, पण टेक्निकली ते पाणी पिण्यासारखं. पण त्याच्या संदर्भात महाघोटाळ्याचा आरोप सुद्धा विरोधकांकडून होतोय. ते रोज होत आहे. आता IPL मध्ये स्कोर एकाचा पुढे मागे झाला तरी बोलतील नाही नाही हे चुकीचं खेळले, यांनी इकडे मारायच्या ऐवजी तिकडे मारला, घोटाळा आहे. हे चालू राहणार. त्यांचा फक्त एवढा आक्षेप आहे की जवळपास 1.5 वर्षाच्या कालावधीत 7,000 कोटी रुपयाचे इतकं बजेट एस्टिमेट वाढण्यामुळे काय म्हणजे. पण त्यांचा आक्षेप म्हणजे महापालिकेवर आहे की सुप्रीम कोर्टावर आहे, कारण सुप्रीम कोर्टाने पूर्ण मॉनिटर केलेली प्रक्रिया. Timelines for singular planning authority, can we still say within the year maybe? Hopefully within the year. The thing is, we need to bring everyone on board, which we are doing right now. Thankfully, what has happened in the past 2 years, the state government and the ruling dispensation in the BMC being fully aligned, there is good progress in terms of all the projects. And we work together every Wednesdays. We have a review meeting either in Mantralaya or in MMRDA with all the major infrastructure projects, also in terms of minor tactical urbanism. So these projects are, on track. There is coordination from everyone, but we need to put in a system whereby the implementation agencies remain all of these. However, there is single planning authority by which we can move ahead as a city. सर, तुम्ही आता सांगितलं की त्याबद्दल तुम्ही सर्व ज्या एजन्सीज आहेत, MMRDA असेल, PWD असेल किंवा BMC तर आहेच मेजर एजन्सी, यावेळेसच्या मॉन्सूनमध्ये तुम्ही लोकांना सांगू शकाल का की मागच्या वेळेस ज्या पद्धतीने त्रास होतो यावेळेस कमी होईल किंवा मला वाटतं एक गोष्ट आहे, जिथे जिथे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत तिथे आम्ही आत्तापासूनच प्रयत्न करतो की जिथे डेब्री रिमूव्हल असेल किंवा कुठे काही गटारं बंद झाली असतील, अडलेली असतील, असं असतं काही काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांमध्ये गोण्यांमुळे अडलं असतं किंवा सिमेंटची स्लरी असते तिथून काहीतरी अडचण होते, बॅरिकेड्स थोडे नीटकी नसतात. तर हे सगळं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. ट्रॅफिक बरोबर देखील आम्ही थोडी ती बांधणी करत आहोत. तरी देखील खोटं मी बोलणार नाही, जर अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली तर त्रास सगळ्यांना होतो. आणि ह्याच्यात कोणीही जर तुम्हाला सांगत असेल की पूर होणारच नाही किंवा पाणी तुंबणारच नाही, ते खोटं बोलतात. हां, ते किती वेळात आपण त्याचा निचरा करू शकू, त्याची यंत्रणा काय लावू शकू, किती पंप्स जास्ती लावू शकू, कारण आपली जी भौगोलिक परिस्थिती मुंबईची, आता ऑगस्ट क्रांती मैदान असेल तो एक तलाव होता, हिंदमाता होता हे तलाव होता. आता हे सगळं ठीक आहे, याच्यावर चर्चा करून उपयोग जरी नसला तरी आपल्याला जे पूर्वी झालेलं आहे त्याच्यावर मी तरी विश्वास नाही करत की भांडायला पाहिजे, कारण हल्ली सगळे राजकीय पक्षाचे इतिहासात झाले त्याच्यावर भांडत असतात. इतिहासातून काय शिकायचं आणि आत्तासाठी काय योजना करायची, पुढे कसं जायचं, ह्याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि त्याच दिशेने आम्ही चाललेलो. Aditya, as you spoke about environment and water crisis as well, I want to understand कि अभी भी महाराष्ट्र के कई एरियाज हैं जहाँ पे पानी ऑल्टरनेट डेज पर जा रहा है. और फिलहाल एक चीज़ जो मैंने ग्राउंड रिपोर्ट ऑब्जर्व की है वो ये है कि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन द्वारा दिए जाने वाले पानी के लिए भी पैसे चार्ज होते हैं, जिसके लिए सर्विस टैक्सेस ले रहे हैं. सो इस करप्शन चार्जेस पर आप क्या कहें? नहीं, सर्विस चार्ज तो होता ही है, उसमें कोई दो राय नहीं, क्योंकि हर एक सर्विस पे टैक्स होता है. लेकिन एक बात जाहिर से जो आप बात करें वो म्यूनसिपल एरियाज़ के बाहर है. अभी परसों पे मैं जब जा रहा था तो हमने थाने रूरल और पालघर रूरल ग्रामीण इलाकों में देखा कि जहाँ जहाँ आदिवासी पाड़े हैं या कोई छोटे हैमलेट्स हो, कई सालों से वहाँ बिजली या रास्ता या पानी पहुँचा नहीं था. अभी आप देख रहे हो कि MGP से या जल जीवन मिशन हो, महाराष्ट्र शासन हो, हम वहाँ पानी देने की कोशिश कर रहे हैं. मैं जहाँ जिस गांव में गया वहाँ की योजनाएं सारी मंजूर हो चुकी है, वर्क ऑर्डर्स निकले हुए हैं और अगले 2 साल में वो काम पूरा हो जाएगा. लेकिन दिक्कत यही है कि 2 साल तक क्या करें. अभी 75 साल में जो हुआ नहीं, वो 2 साल की दिक्कत जो होती है, वहाँ जो वेल्स है या जो छोटे पॉन्ड्स है वहाँ हम पानी कैसे दें, टैंकर वहाँ पहुँच सकते हैं कि नहीं, इस पे हमारा थोड़ा इस पे कोशिश जारी है हमारी. वहाँ हम खुद जाने की कोशिश कर रहे हैं. कल भी मैं जा रहा हूँ. पानी यात्रा हमने शुरुआत की है और इस पानी यात्रा में जिन गाँवों में कहीं सड़क ना हो या इलेक्ट्रिसिटी के पोल्स ना हो वो भी हम देख रहे हैं. लेकिन अन्यथा ज़्यादा करके फोकस हमारा पानी, क्योंकि पानी ये जीवन है और उसी पे ज़्यादा फोकस करें. पाणी यात्रा सोपी आहे, ह्याच्यात काही मोठं गौड नाही. आम्ही जिथे जिथे आता परवा पण आपण सोबत असाल, माझ्या ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीणमध्ये गेलेलो. तिथे काही गावं अशी जसं शहापूरच्या तिथे असतील किंवा जवान मोखाड्यात असतील. आपण एक तर गाव असं बघितलं मी, थोडं उंचीवर होतं आणि इथून नाशिकला जाणारं आणि दुसरीकडून नाशिकला येणारं असतं, त्याच्यामध्ये हे गाव होतं आणि तिथे पाणी
कित्येक वर्ष गेलंच नव्हतं. पहिल्यांदा कदाचित आता आपण जे बाहुलीचं धरणाचं मंजुरी घेतलेली आहे, प्रस्तावित जे होतं मुख्यमंत्री महोदयांनी जे मंजुरी दिलेली आहे 360 कोटीचा तो प्रस्ताव आहे. 2 वर्षात तिथे आपण नळात पाणी देऊ शकू. पण नळ पाणी योजना येण्याच्या आधी आता 2 वर्ष जी आहेत ती कठीण आहेत, कारण आपण बघतो की उष्णता वाढते. तिथे काही विहिरी आहेत, काही छोटी स्टॉप डॅम्स केले असतील, ह्या तिथे पाणी कसं देऊ शकू ह्याच्यावर देखील आमचा प्रयत्न सुरू आहे. हा विषय साधारणपणे फेब्रुवारी ते जूनपर्यंत असतो आणि तो विषय खूप गंभीर होत जातो. मी जिथे जिथे फिरण्याचा प्रयत्न करतोय, सोबत पूर्ण यंत्रणा येते, मग कलेक्टरपासून सगळेच येत आहेत. गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा इतर तिकडचे स्थानिक पालकमंत्री असतील, मग एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे भुजबळ साहेब असतील, ह्या सगळ्यांनीच देखील तिथे संपर्क साधून जास्तीत जास्त मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पाणी यात्रा हे मी शिवसैनिकांना अपील केलेले आहे. आमचे काही तिकडचे स्थानिक शिवसैनिक आहेत की प्रत्येक गावात जाऊन तिकडचे जे काही आवाज जे आपल्यापर्यंत सहसा पोहोचत नाहीत शासन दरबारी, ते ऐकून तिथे काय अजून करू शकतो ह्याच्यावर थोडं जाणून घ्या. प्लास्टिक का माइक्रोन 75 करने की तैयारी की है, लेकिन अभी भी मुंबई में 51 और पूरे महाराष्ट्र में हम सिंगल यूज प्लास्टिक का कोई ऑप्शन नहीं ला पा रहे और एक्शन बहुत कम हो गए ड्यू टू कोविड या एनी अदर रीजन. तो आपका आगे का एक्शन प्लान हमारा जो प्लास्टिक पे सिंगल यूज डिस्पोजेबल प्लास्टिक पे बैन था, वो जो बंदी थी वो 2018 में हमने लाई थी. अगर आप देखें तो अन्य राज्यों से जहाँ जहाँ प्रोडक्शन जारी था वहाँ से वो प्लास्टिक इंपोर्ट होना शुरू हुआ. कोविड के काल में जाहिर सी बात है कि हमने ज़्यादा कोई प्यूनिटिव एक्शन ली नहीं, क्योंकि हमें ज़्यादा तकलीफ लोगों को देनी नहीं है. क्योंकि अभी भी आप देखो तो हम कोविड से उस दौरान से बाहर आ रहे हैं. अभी हमारी ये उम्मीद है कि जुलाई से जो केंद्रीय यंत्रणा भी इस पे लगेगी, हमने नेशनल बैन देखा है, जुलाई से उसकी अमल होगी. होपफुली पूरे देश में इसका प्रोडक्शन जब बंद होगा तो उम्मीद करते हैं कि हमारे राज्य में भी कम होगा. हमारी एक्शन हम शुरुआत करेंगे जल्द ही, लेकिन अगर नेशनल बैन हो तो उसका इम्पॅक्ट ज़्यादा होता है. एक शेवटचा प्रश्न घेऊया. तुम्ही वातावरण बदलावं ना डायरेक्ट. संघटनेची स्थापना केलेली आहे आणि कदाचित आगामी काळात राजकीय पक्षामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मला राज्यसभेची निवडणूक लढवायची अपक्ष आणि इतर जे पक्ष असू देत, महाविकास आघाडी असू दे किंवा भाजप, त्यांनी आपले पाठिंबा आम्हाला द्यावं. कशा प्रकारे मला वाटतं ह्याच्यावर आत्ता लगेच उत्तर देऊन काही हे नाही. त्याच्यावर थोडी राजकीय चर्चा, पक्षांतर्गत चर्चा होऊनच त्याच्यावर मी काही बोलू शकतो. नाही, त्याच्यावर आम्ही नक्कीच लक्ष घालत आहोत. काही त्यांच्या तांत्रिक पूर्ण जे काही गरजेचं असतं ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर आपण सिंगल एजेंसीज की सर आपने बात की कि कई सारे प्रोजेक्ट्स के दौरान सिंगल एजेंसीज प्लान किया जा रहा है, तो इसकी प्रोसेस मैंने शायद हिंदी में जवाब दिया उसका. नहीं दिया. अच्छा फ्रेंच नहीं है ना कोई आगे. मुंबई हमारा जो एक्सपीरियंस है 25 साल का बीएमसी में, अगर आप देखें तो आप भी हमारे साथ घूमते रहते हैं. कई बार ऐसे होता है कि अगर एक एजेंसी का प्लान हो तो दूसरा एजेंसी कभी कभी ओवरलैप कर जाती है, या फिर प्लानिंग में कभी दिक्कतें आती है. जैसे हमारा वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे है, वो पहले था नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया का, उस पर उन्होंने हैंड ओवर किया था पीडब्ल्यूडी को. एमएमआरडी के 2-3 ब्रिजेस थे, एमएसआरडीसी है, जो सर्विस लेन्स होती है वो बीएमसी की थी. तो काफ़ी दिक्कतें आती थी एक अगर पाइपलाइन लेकर नहीं हो या फुटपाथ को वहाँ बनाना हो. अभी हमारी यही सोच है कि अगर मुंबई जैसे शहर में 16 एजेंसीज जो है वो एक सिंगल अथॉरिटी के साथ आए. इम्प्लीमेंटेशन अलग अलग हो सकते हैं एजेंसीज, लेकिन प्लानिंग जो होता है वो एक ही एजेंसी करे तो दिक्कतें काफ़ी कम हो सकती हैं. और सिटीजन के लिए ईज़ ऑफ लिविंग, जैसे हम बोलते हैं ईज़ ऑफ डूइंग बिजनेस, ये बिजनेस हाउसेस के लिए होता है. गवर्नमेंट के लिए ईज ऑफ एडमिनिस्ट्रेशन होगा और सिटीजन्स के लिए ईज ऑफ लिविंग होगा. राजकारणात खंजीर कुपोषणाची सुद्धा भाषा केली जाते. थोडं राजकीय बदल सुद्धा होत आहेत. भंडारा गोंदियामध्ये जेव्हा बदल आपल्याला दिसत आहेत, नाना पटोलेंनी म्हटले की पाठीत खंजीर मला वाटतं हिंदी में बता दे प्लीज. आपने एक भी पॉलिटिकल आंसर हिंदी में प्लीज इसको हिंदी में बता दे. आपकी पार्टी मला वाटतं एकच आहे की खूप आत्ता बघताय आपण राजकीय वातावरण जे आहे ते गढूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. एकंदरच सगळेच राजकीय पक्ष म्हणून आम्ही सर्व इतिहासात काय झालं ह्याच्यावर भांडत आहोत. पण आत्ताच्या पिढीसाठी आणि आत्ताचे जे मूलभूत प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, महागाई असेल, ह्याच्यावर कोणी बोलत नाही आहे. ह्याच्यावर वाचा फोडण्याचं काम आम्ही महाविकास आघाडी म्हणून करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही बोलत राहू. आम्ही सगळे एकत्र आहोत, भक्कमपणे एक राहू आणि महाराष्ट्राचा विकास करू.